हॅलो स्टुडंट, आज आपण एक सायन्स एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि या सायन्स एक्सपेरिमेंटमधून आपण एक सायन्स फॅक्ट शिकणार आहोत. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे तो तुम्ही एकदम तुमच्या घरातल्या कोणत्याही वस्तू वापरून करू शकता. आणि पॅरेंट्स जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही या एक्सपेरिमेंटमधून मुलांना एक सायन्स फॅक्ट शिकू शकता. तर काय आहे ही सायन्स फॅक्ट, काय आहे हा एक्सपेरिमेंट, तो आपण पुढे बघूया. आणि अशाच प्रकारे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण आपल्या स्टीम इनोव्हेटर या चॅनलवरती दाखवत असतो. तर असेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो तुम्हाला माहित आहे का व्हॉट इज ट्रान्सपरंट अँड व्हॉट इज ऑपॅक ऑब्जेक्ट्स? कदाचित बऱ्याच पॅरेंट्सला हे माहीत असतील, पण हे मुलांना इझी पद्धतीने कसे सांगावे आणि हे ते कधीच विसरणार नाहीत अशा पद्धतीने आपण या एक्सपेरिमेंटमधून सांगू शकतो. त्याचबरोबर मुलांच्या ऑब्झर्वेशन स्किल देखील अशा एक्सपेरिमेंटमधून वाढू शकतात. त्यामुळे असे एक्सपेरिमेंट घरामध्ये इझिली 5 ते 10 मिनिटात होऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांसोबत बसून असे एक्सपेरिमेंट करत राहा, जेणेकरून तुमचाही टाइम मुलांसोबत स्पेंड होईल. तर चला बघूया हा एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्ही एक प्लास्टिकचा बाउल, हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी घेतलेला आहे एक प्लास्टिकचा ग्लास, एक पेपर ग्लास आणि मूग घेणं हे कंपल्सरी नाहीये. तिथे तुम्ही कोणतेही एखादी गोष्ट जी इझिली डोळ्यांना दिसू शकते अशी घेऊ शकता. तर प्लास्टिकचा कप घेतलाय, इथे तुम्ही प्लास्टिकचा बाउल असेल, पेपर डिश असेल, एनिथिंग, पेपर डिश जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घेऊ शकता. आता मी हे मूग जे आहेत ते या प्लास्टिकच्या बाउलमध्ये टाकलेले आहेत आणि सेम मी पेपर बाउलमध्येही टाकणार आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे हे कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला मूगच घ्यायचं आहे, तुम्ही काहीही घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता यामध्ये प्लास्टिकच्या बाउलमध्ये साईडने मला मूग दिसत आहेत, पण हेच पेपरच्या बाउलमध्ये दिसत आहे का? तर नाही. असे क्वेश्चन तुम्ही मुलांना विचारू शकता. इकडून बघ, इथून दिसत आहे का? नाही. पेपर कप मधून दिसत आहे का? तर नाही दिसत आहे. प्लास्टिक कप मधून दिसत आहे, कारण प्लास्टिक काय आहे? ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आहे. ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्यामधून आपल्याला वस्तू दिसतात, आतील वस्तू दिसतात किंवा त्यामधून आपण बाहेरच्या गोष्टी बघू शकतो. आणि ऑपॅक ऑब्जेक्ट मधून त्या दिसत नाहीत. आता इथे मी मटेरियल चेंज केलेलं आहे. इथे मी काय घेतलंय? ग्लासचा बाउल आणि स्टीलचा बाउल. ग्लास आणि स्टील. आता ग्लास आणि स्टील मध्ये कोणतं मटेरियल ऑपॅको आहे आणि कोणतं मटेरियल ट्रान्सपरंट आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि असंच वेगवेगळे सायन्स एक्सपेरिमेंट करत राहा, ऑब्झर्वेशन करत राहा. तुम्ही पाहू शकता ग्लास ऑब्जेक्ट मधून ते मूग दिसतात, बरोबर? आता तुम्ही लिस्ट डाऊन करा की असे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत ज्यामधून तुम्हाला वस्तू दिसतात, आतील वस्तू दिसतात. म्हणजेच कोणते ऑब्जेक्ट ट्रान्सपरंट आहेत आणि कोणते ऑब्जेक्ट ऑपॅक्यू आहेत याची तुम्ही लिस्ट बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.